स्थानीय गणेश नगर हॉल में गोंदिया जिले के मातंग समाज द्वारा साहित्य रत्न अन्ना भाऊ साठे जयंती समारोह मनाया गया। कार्यक्रम की अध्यक्षता जिला परिषद सभापति सोनू कुथे ने की। विधायक विनोद अग्रवाल इनके प्रमुख उपस्थिति में समारोह संपन्न हुआ। राष्ट्रवादी कांग्रेस नेता नानू मुदलियार, ब्रह्मानंद बुला के अरविंद डोंगरे, बाबूराव अंभोरे, राजेश तायवाड़े, चंद्रकांत वानखेड़े आदि प्रमुखता से उपस्थित थे। अतिथियों ने अन्ना भाऊ साठे इनके जीवन पर किए गए उत्कृष्ट कार्यों का उल्लेख किया। तत्पश्चात अतिथि तथा समाज बंधु तथा गुणवंत विद्यार्थी इनका सत्कार भी किया गया। समारोह सफलता हेतु समाज बंधुओं ने अथक प्रयास किया। सामने मुझे ना आणि त्यांनी अनेक प्रकारचे कादंबऱ्या लिहिल्या, अनेक प्रकारचे लिखाण केलेलं आणि त्यांच्या फकीरा नावाच्या एक कादंबरीला सुद्धा भारत सरकारचा सुद्धा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। आणि कमीत कमी आपण जर संपूर्ण आपण तरी त्यांचे साहित्य वाचू शकतो नाही, म्हणून त्यांचे आत्मचरित्र आणि फकीरा ही कादंबरी आपण निश्चितपणे वाचली पाहिजे। आणि अशा प्रकारे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरी करत, साहित्य लिहित, लिखाण करत आज या समाजामध्ये समाजाला दिशा देण्याचे काम केले। लोकशाही अण्णाभाऊ साठे नेहमी म्हणत असतात की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उठलेली नाही आहे। पृथ्वी ही या देशातील जो कष्टकरी आहे, जो शेतकरी आहे, जो श्रमिक आहे यांच्या तळावर उठलेली आहे। आणि म्हणून जो शोषित पीडित समाज आहे याकरता त्यांनी केलेलं कार्य निश्चितपणे उत्कृष्ट आहे। आणि कधीही त्यातही वास्तव्य आहे। गरिबी ही कृत्रिम आहे, आपण गरिबी कधी नष्ट करू शकतो, परंतु खऱ्या अर्थाने जर आपल्याला काम करायचे असेल ज्यात भेद नष्ट करणे ही आपण तुम्हाला आमची सर्वांची जबाबदारी आहे। आणि म्हणून जात विरहित समाज निर्माण करणे आज खऱ्या रूपानं आज काळाची गरज आहे। आजही आपण हे सर्व काही करत असताना खऱ्या अर्थानं कोणतेही आपण एखाद्या नेत्याची, समाज सुधारकाची जयंती साजरी करतो तर त्याच्या उद्देश एकच असतो, खऱ्या अर्थाने एक संकल्प करण्याचा दिवस असतो। आणि आता जयंती उत्सव खऱ्या अर्थानं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर आपल्याला कसं चालता येईल, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारसरणीच्या यांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण कसा करता येईल याकरता समाज खऱ्या अर्थाची जयंती आहे। आजच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व लोकांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी अनेक लोकांचा सत्कार सुद्धा होणार, परंतु त्यांचे विचार, त्यांचे कार्य हे नेहमी आपल्या एका श्रीकृष्ण स्तंभाप्रमाणे हे आपल्याला ऊर्जा देणारे आहेत। त्यांचे विचार हे नेहमी त्यांची ज्योत तेवट ठेवण्याकरता आपण त्यांनी सांगितलेला मार्ग, त्यांनी सांगितलेले कार्य त्यांच्या देखरेखीने घराघरापर्यंत पोहोचवून। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट।